नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज तुम्ही पुढे बघू शकता, आपण आलो एक तळेगावपासून 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या इंदोरी किल्ल्यावर। हा किल्ला भुईकोट किल्ला आहे। समोर बघताय ते असं भव्य असं याचं महाद्वार आहे आणि दोन्ही साईडला भक्कम असे बुरुज आहेत। आणि आता आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या पारेकऱ्यासाठीच्या बनवलेल्या देवड्या आहेत। तर मित्रांनो बघू शकता, या महादरवाज्यावर 2 शरब कोरलेत, इकडच्या साईडला इकडच्या साईडला, आणि वरती आहे ते मध्यभागी गणेशाची मूर्ती आहे। तर मित्रांनो आपण आज आलो इंदोरी किल्ल्याच्या भुईकोट किल्ल्यावर। तर आता आपण तुम्ही बघू शकता काय अवशेष आहेत असे। तर हा किल्ल्याचं इतिहास सांगायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक येसाजी दाभाडे त्यांचे थोरले पुत्र खंडेराव दाभाडे त्यांनी हा किल्ला उभा केला होता, त्यांनी हा किल्ला बांधला होता। तर त्यांचा असा इतिहास आहे की 1705 ते 1717ला त्यांनी गुजरातवर आक्रमण केले होते व त्या आक्रमणात त्यांनी पूर्ण तिथला प्रांत त्यांनी आपल्या मराठा साम्राज्यात सामील करून घेतला होता। तर ते बघून छत्रपती शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1717मध्ये त्यांना आपल्या मराठा साम्राज्याचे सरसेनापती केलं होतं। नंतर परत या किल्ल्याचं त्यांनी 1720 ते 1721मध्ये हा किल्ला त्यांनी उभारला होता। व नंतर मग खंडेराव दाभाडे यांचं तळेगाव दाभाडे इथं त्यांच्या जुन्या राजवाड्यात त्यांचं 27 सप्टेंबर 1729 रोजी त्यांचं निधन झालं। तर हा किल्ला आता बघायला काही राहिलं नाही, जे असे इकडे बघू शकतात तटबंदी आहेत काय, तिथं पण सगळं पूर्ण गवत आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय जाता येत नाही। तर आपण आलो आहे आता किल्ल्यावरच्या कडजाई देवी मंदिरात। आता नवरात्र चालू असल्यामुळं पूर्ण मंदिराला सुशोभीकरण केले आणि इथं आता गर्दी पण पाहायला भेटते थोडी। आतमध्ये जाऊन आपण आता मूर्ती बघू। इंदोरीचा भुईकोट किल्ला पाहून आपण आता आलो आहे बनेश्वर मंदिरापाशी। तर आपण मंदिरात प्रवेश करताना आपल्याला उजव्या साईडला पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे यांची आपल्याला समाधी पुढे बघायला भेटते। आणि इथंच पुढं मंदिरात गेल्यानंतर मंदिराच्या साईडला परत खंडेराव दाभाडे यांची पण समाधी आहे। तर पहिले आपल्याला ही उमाबाई साहेब दाभाडे यांची समाधी आपल्याला बघायला भेटते। मंदिराशेजारचं हे आहे छोटं बांधीव तळं किंवा पुष्करणी याला आपण म्हणू शकतो। याची रचना तुम्ही पाहिली तर पूर्ण दगडात केलेली आहे आणि याला उतरण्यासाठी चारही बाजूने पायऱ्याची निर्मिती केलेली आहे। तर मित्रांनो, हे आहे ते शिव मंदिर, हे बघू शकता। आणि इकडं आहे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची समाधी आहे इथं। तर हे छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडात हे सरसेनापती होते। हे मंदिर पण खंडेराव दाभाडेंनीच बांधलं असं सांगतात। आतमध्ये जाऊन बघू आपण कसं आहे ते मंदिर। समोर पाहताय तो आहे दिसतोय तो आपल्याला नंदी मंडप। 4 खांबावर उभा असलेला हा नंदी मंडप खूप सुरेख दिसतो। तर आता आपण आतमधून बघू मंदिर कसं आहे ते। गणपती बाप्पा।
इकडे बजरंगबली. इकडे मेन मंदिराच्या शेजारीच आणखी एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. पुणे जिल्ह्यात 2 बनेश्वराचे मंदिर आहेत. एक तिकडं याला नसरापूरला आणि हे एक. तर मित्रांनो, आपण आता हे प्राचीन असं मंदिर आपण बघितलं आहे. तर तुम्हाला पण बघायचं असेल तर एकदम जवळ आहे तळेगाव दाभाडेला. आणि इकडं सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची आपल्याला समाधी बघायला भेटते. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.